संख्या म्हणजे संख्येचा लहान मोठेपणा आपण बघितलेला आहे। आता एकदा का आपल्याला संख्या लहान आणि मोठी ओळखता आली की आपल्याला संख्येचा चढता आणि उतरता क्रम लावता येतो। लक्षात येते सगळ्यांच्या? हो। बस तर आज आपण काय बघणार आहोत? संख्येचा चढता व उतरता क्रम। चढता व उतरता क्रम। लक्ष द्या करायचे सगळ्यांनी, सर्वांनी लक्ष द्या। असं आपण एक टेबल आखला आणि याच्यामध्ये लिहूया आपण संख्या। इकडे काही चढता क्रम, चढता आणि नंतर उतरता क्रम। बघा लक्ष द्या, सुरुवातीला आपण 2 अंकी संख्या घेऊया, मग नंतर 3 अंकी। ओके, बघा संख्या बघा मी छोटा फॉर्म दिले, तुम्ही एकसारखा फॉर्म घेऊ नका। एक काय काय मुलं काय करतात, हा मधला फॉर्म मोठा एकसारखा देतात, तसं नाही करायचं। अगदी छोटा, स्वतःलाच ओळखता आला पाहिजे। 55, त्याच्यानंतर 63, 40 आणि 80। बघा कोण सांगताय आता मला या सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 40। कोणी काय सांगायचं? हात वर करा। टीचर म्हणायचं नाही, टीचर नाही म्हणायचं, फक्त बोटवर मला दिसतंय, कोणाचं बोटवर आहे मला दिसतंय, बरोबर जागेवर बस। बघा चढता क्रम लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यात लहान संख्या अगोदर घ्यायची, सुरुवातीला। योगिता, सगळ्यात लहान संख्या सुरुवातीला घ्यायची, त्यानंतरची संख्या। जसं आपण उजळणी म्हणत असताना क्रमाने संख्या येते पुढे पुढे, मग त्याच्यानंतरची संख्या, मग त्याच्यानंतरची संख्या। लक्षात येते सगळ्यांच्या? लक्षात सांग 40। बघा 40 पेक्षा लहान संख्या आहे का? नाही आहे। नाही, मग सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 40। बघा बरोबर आहे। आता मला सांगा 40 नंतर कोणती संख्या येते? 40 सोडून या 3 संख्येचा विचार करायचा। विचार नाही, कार्तिक सांग। 63 येईल का? नाही, 55 येईल। 40 नंतर कोणती संख्या येईल? 55, बरोबर। आता ह्या 2 संख्या गेल्या, 40 गेली, 55 गेली, आता राहिल्या या 2 संख्या। मग याच्या नंतर 55च्या नंतर कोणती संख्या येईल? 63। कोणती संख्या येते? 63। आणि मग संख्या कोणती येते? 80। बरोबर। सगळेजण खाली बसा आणि हा क्रम कसा दिसतोय मला सांगा। बघा 40 संख्या, मग 40च्या वर नंतर 55, 55च्या वर 63 आणि 63च्या वर 80। म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 80। मग उतरता क्रम करताना लय सोपं आहे। उतरता क्रम करताना काय करायचं बघा, आता आपण असं केलेलं आहे सध्या, हे बघा सध्या आपण असं केलेलं होतं, इथे लिहिले होते 40, इथे लिहिले होते 55, इथे लिहिले होते 63 आणि इथं 80। आता हे 80 बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचंय? खाली उतरायचं। काय करायचंय? खाली उतरायचं। 80 झाल्यावर कोणती? 63। उतरता क्रम करताना पहिलं मोठी
80 झाल्यावर कोणती येते? 63. 80 झाल्यावर 63. आपण तिकडून उलट चाललो आणि तिकडून उतरायला लागलो. 63. 63 झाल्यावर 55 झाल्यावर बघा इकडे उतरलो किती पायऱ्या? तसं पण मोठी संख्या वर आणि मग हळूहळू खाली. तसं 80, 63 आणि नंतर 55 आणि 40. समजलं सगळ्यांना? याला काय म्हणायचं? आणि याला काय म्हणायचं? उतरता क्रम. आता इथं मी तुम्हाला संख्या देणार आहे. तुम्हाला कोणाला तरी एकाला येऊन चढता क्रम लावायचा आणि दुसऱ्याला येऊन उतरता क्रम लावायचा. फक्त मी म्हणणाऱ्याला मी बोलवणार नाही, उभं राहणाऱ्याला सुद्धा बोलवणार नाही. मला एक कळत नाही, जागेवर बसून फक्त हात वर करायचा. बघा वाचा संख्या. हा वाचा. 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 किती संख्या दिल्या तुम्हाला? 4. आता या संख्येमध्ये सगळ्यात लहान संख्या तुम्हाला इथे सुरुवातीला घ्यायचं आहे आणि मग हळूहळू त्याचा चढता क्रम तुम्हाला काय करायचा आहे? लावायचा आहे. लक्षात येते सर्वांच्या? हा श्रीकांत सर. टीचर म्हणल्यावर तो नाहीच. ज्याच्या तोंडातून टीचर नाव येते त्याला नाही, उभं राहते त्याला पण नाही. असं हात केला तर दिसते ना रामा. हा छान. आता उतरता क्रम लाव. इकडं बघायचं उतरता. 70 झाल्यावर काय येते? हा हा हे कॉमा लिहिलं. कॉमा दूर दूर लिहायच्या पुन्हा संख्या. बघू 70, 69, 59, 9. व्हेरी गुड. हा शाबास. आता परत एक आणि संख्या घ्यायची आहे. टीचर म्हणणे नाही. टीचर म्हणल्यावर बिलकुल संधी नाही, उभं राहणाऱ्याला नाही. हा काळजीपूर्वक बघा संख्या, काळजीपूर्वक बघा. आज तुम्हाला 2 अंकी संख्या दिले, उद्या मी तुम्हाला